विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण परत एकदा नवीन विषय, नवीन संकल्पना घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत. आपण आज चर्चा करणार आहे ती म्हणजे एम ए भाग एक या एम ए भाग एक मधील जो महत्त्वाचा पेपर आहे तो म्हणजे सहकाराची तत्वे आणि व्यवहार. या पेपरमधील अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघ, याला आपण नाफेड असं म्हणतो. या संकल्पनेवर आज सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्र हो, ही चर्चा करत असताना आपण दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार केलं जातं त्याचा आधार घेण्यात आलेला आहे. मित्र हो, हा पेपर सहकाराची तत्वे आणि व्यवहार एम ए भाग एक साठी आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे आणि या पेपरची व्यवस्थित तयारी विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीनं हा पेपर अतिशय सोपा असा मानला जातो. मित्र हो, तर चला आपण पाहूयात जी राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ म्हणजेच नाफेड या संदर्भात सविस्तर चर्चा, या संकल्पनेच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा आज करणार आहोत. मित्र हो, राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघ याला आपण इंग्रजीमध्ये नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अर्थात नाफेड असं म्हणतो. मित्र हो, भारतातील सहकारी खरेदी विक्री संस्थाबाबत संघीय स्वरूपाची रचना जी स्वीकारण्यात आलेली आहे, ही संघीय स्वरूपाची रचना स्वीकार करण्यात आलेली आहे. आणि या संघीय स्वरूपातील जे रचना आहे यातील भारतातील काही राज्यामध्ये द्विस्तरीय स्वरूपाची रचना आहे, तर काही राज्यामध्ये त्रिस्तरीय स्वरूपाची रचना आहे. मित्र हो, द्विस्तरीय रचनेत प्राथमिक संस्था व राज्य शिखर संस्था असे 2 स्तर असतात, तर त्रिस्तरीय व्यवस्थेत मात्र 3 स्तर असतात. तालुका पातळीवर किंवा मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी प्राथमिक संस्था कार्य करतात, मध्यवर्ती बँकेवर जिल्हा मध्यवर्ती बँका कार्य करतात, तसेच शिखर संस्था म्हणून राज्य पातळीवर काम करत असतात. मित्र हो, याशिवाय सर्व राज्यासाठी म्हणून एक राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शेती खरेदी विक्री महासंघ म्हणजेच नाफेड काम पाहत असते. मित्र हो, या त्रिस्तरीय रचनेमध्ये नाफेड ही सर्वोच्च प्रमुख संस्था म्हणून मानली जाते आणि शिखर संस्था म्हणून या नाफेडचा उल्लेख केला जातो. मित्र हो, देशातील सर्व राज्यामध्ये कार्य करणाऱ्या शिखर राज्य संस्थाचा संघ म्हणजेच नाफेड. मित्र हो, यानंतर आपण नाफेडची स्थापना नाफेडच्या स्थापनेविषयी सविस्तर माहिती, सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्र हो, राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघाची स्थापना ऑक्टोबर 1958 मध्ये झाली. शेती सहकारी खरेदी विक्री संघाची शिखर संस्था म्हणून ही नाफेड कार्य करत असते. मित्र हो, ही संस्था नाफेड या नावाने ओळखली जाते. ही संस्था राष्ट्रीय पातळीवर शेतमाल सहकारी खरेदी विक्री चळवळीचे नेतृत्व करत असते. मित्र हो, नाफेडचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. शिवाय यांच्या शाखा मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कलकत्ता येथे असल्याचे आपणास दिसून येते. मित्र हो, तसेच 31 पेक्षा जास्त शहरामध्ये नाफेडची कार्यालये आहेत. तर सर्व शाखा व कार्यालये यांची देखरेख ठेवण्यासाठी संस्थेच्या विभागामध्ये कार्यालयाची एक स्थापना करण्यात आलेली आहे. तर मित्र हो, या नाफेडच्या स्थापनेविषयी आपल्याला सविस्तर माहिती या आपण चर्चेतून केलेली आहे. मित्र, नाफेडची स्थापना 1958 मध्ये झाल्याचे आपणास दिसून येतं. आणि नाफेड ही कशा प्रकारे कार्य करते आणि तिचं मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे आणि 31 पेक्षा जास्त शाखा या कार्यरत असल्याचे आपणास दिसून येते.
मित्र हो, यानंतर आपण नाफेडची जी मुख्य उद्दिष्ट आहेत त्या मुख्य उद्दिष्टांच्यावर चर्चा करणार आहोत. पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राज्य स्तरावर काम करणाऱ्या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण करणे. दुसरं उद्दिष्ट आहे हे म्हणजे राज्य कृषी सहकारी खरेदी विक्री संस्थांची स्थापना करणे आणि या संस्थांना अर्थसहाय्य करणे. सभासद संस्थांना राज्य सहकारी संस्था बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून देणे. चौथं उद्दिष्ट आहे शेतमालाची खरेदी विक्री व प्रक्रिया करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य करणे. मित्र हो, पाचवं उद्दिष्ट आहे शेतमालाची देशांतर्गत भागामध्ये विक्री करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे. 6 नंबरचं उद्दिष्ट आहे शेतमालाच्या आयात निर्यातीसाठी प्रयत्न करणे. मित्र हो, 7 नंबरचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सभासद संस्था शेती उपयुक्त यंत्रे व साधने उपलब्ध करून त्यांना अधिक मार्गदर्शन करणे. 8 नंबरचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सभासद संस्थांना खते, बी बियाणे, रासायनिक द्रव्ये आदींचा लाभांचा पुरवठा करणे. मित्र हो, 9वं महत्वाचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शेतमालासाठी साठागृहे व शीतगृहे आदींची व्यवस्था करून देणे. मित्र हो, 10वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे देशातील सर्व कृषी सहकारी खरेदी विक्री संस्थांचा विकास घडवून आणणे व त्यांच्या विकासातील अडथळे दूर करणे. मित्र हो, नाफेड ही संस्था या प्रमुख 10 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेली आहे आणि ही सहकारी खरेदी विक्री माध्यमातून शेतमालांचा देशांतर्गत आणि देशाबाहेरील पुरवठा नियंत्रण करण्याचं काम ही नाफेड ही शिखर संस्था करत असताना आपल्यास पाहावयास मिळते. मित्र हो, यानंतर आपण नाफेडचे सभासदत्व या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. नाफेडचं सभासदत्व कोण असतं, सभासदत्व कुणाला मिळतं, या संदर्भात सविस्तर चर्चा आता आपण करणार आहोत. मित्र हो, नाफेड ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्य सहकारी खरेदी विक्री संस्था या नाफेडच्या सभासद असतात. 1976 ते 77 पासून नाफेडने इतर संस्थांना सुद्धा सभासदत्व देण्याचे स्वीकारले आहे. सामान्यपणे सहकाराबाबत पुढारलेल्या राज्यातील सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपये इतकी असेल अशा संस्थांना नाफेडचं सभासदत्व मिळू शकतं. सहकारी संस्थांसाठी ही मर्यादा 10 लाख रुपयेपर्यंत इतकी केलेली आहे. मित्र हो, याशिवाय प्रक्रिया संस्थांनाही सभासद करून घेतले जाते आणि मार्च 2010 पर्यंत एकूण सभासद संख्या 886 इतकी होती. मित्र हो, अशा प्रकारे मित्र हो, यानंतर आपण नाफेडचं जे भाग भांडवल आहे त्या भाग भांडवलाविषयी चर्चा करणार आहोत. मित्र हो, नाफेडच्या भाग भांडवलामध्ये चर्चा करत असताना देशातील सर्व राज्य पातळीवरील सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या मार्फत नाफेडच्या भाग भांडवलाची खरेदी केली जाते. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ व राज्य सहकारांनी नाफेडच्या भागभांडवलाची खरेदी केलेली आहे. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादींनी या संस्थेला भांडवल पुरवल्याचे आपणास दिसून येते. मित्र हो, या संस्थेकडे 1977-78 मध्ये 61.20 लाख रुपये इतके भाग भांडवल होते. त्यापैकी 40 लाख रुपयाचे भागभांडवल एकट्या राष्ट्रीय खरेदी विकास महामंडळ म्हणजेच NCDC यांनी पुरवलेलं होतं. सन 2009-10 पर्यंत या संस्थेचे भागभांडवल 11.21 कोटी रुपये इतकं होतं. हे आपल्याला या सविस्तर चर्चेवरून लक्षात येते. मित्र हो, यानंतर आपण नाफेडचं व्यवस्थापन कसं चालतं या नाफेडच्या व्यवस्थापनाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
मित्र हो, देशातील सर्व राज्य कृषी सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था तसेच प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था नाफेडच्या सभासद असतात. याशिवाय सरकार, विविध बँका, राष्ट्रीय सहकारी महामंडळ आदींना भांडवल पुरवलेले जाते. या सभासद संस्थांना सर्वसाधारण सभेमध्ये संस्थांचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. तसेच या सर्व सभासदांमधून संचालक मंडळ ही निवडले जाते. प्रत्येक राज्यातील एक प्रतिनिधी संस्था व सर्वसाधारण सभेने निवडून दिलेले प्रत्येक राज्यातील एक प्रतिनिधी संस्था या सर्वसाधारण सभेने निवडून दिलेले प्रत्येक केंद्रशासित प्रदेशातील एक संचालक या संचालक मंडळात काम करत असताना आपल्याला दिसतो. याशिवाय केंद्र सरकारचे उपप्रतिनिधी व तर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने 2 प्रतिनिधी या संचालक मंडळात असतात. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया यांची प्रत्येकी एक प्रतिनिधी या मंडळात असतो. तर भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, राज्य व्यापार महामंडळ आणि कृषक समाज या संस्थेचेही एक प्रतिनिधी या महामंडळात असतो. मित्र हो, संचालक मंडळातून कार्यकारी समिती, एक्झिक्युटिव्ह कमिटी स्थापन केली जाते. तसेच शीतगृहे, फळे व भाजीपाला खरेदी विक्री प्रक्रिया इत्यादी बाबतचे व्यवहार पाहण्यासाठी व्यापार समित्या व उपसमित्यांची नियुक्ती केली जाते. तर नाफेडचे प्रादेशिक समस्या सोडवण्यासाठी 4 उपविभागीय समित्यांचे गठन केले जातं. तर अशा प्रकारे हे नाफेडचं व्यवस्थापन चालतं. आपल्याला या नाफेडच्या व्यवस्थापनाविषयी सविस्तर आढावा आपण या लेक्चरमध्ये घेत आहोत. तर नाफेडचं हे व्यवस्थापन आहे ते या सर्व सभासद मंडळाच्या, संचालक मंडळाच्या साहाय्यानं चालतं, हे आपण आज चर्चिले आहे. मित्र हो, यानंतर नाफेडची जी प्रमुख भूमिका किंवा आपण कार्य पाहणार आहोत. याला आपण इंग्रजीमध्ये रोल ऑर फंक्शन्स ऑफ नाफेड असं म्हणतो. तर ही नाफेडची कार्ये आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. मित्र हो, यातलं पहिलं महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे राज्यांतर्गत व्यापाराला उत्तेजन देणे. मित्र हो, नाफेड ही राज्यांतर्गत व्यापाराला प्रमुख उत्तेजन देण्याचं काम करत असते. सुगीच्या हंगामात देशातील शेतमालाची खरेदी करणे व विविध बाजारपेठांमध्ये तो माल साठवून पाठवून देणे हे प्रमुख कार्य हे नाफेडचं असतं. सामान्यपणे सहकारी खरेदी विक्री संस्था किंवा पतपुरवठा संस्थेमार्फत शेतमालाची खरेदी केली जाते. काही प्रसंगी नाफेड स्वतः प्रत्यक्षपणे शेतमालाची खरेदी करते आणि खरेदी केलेल्या शेतमाला हा टंचाई असलेल्या किंवा कमी पतपुरवठा असलेल्या प्रदेशाकडे पाठवण्याचं काम केलं जातं. मित्र हो, नाफेडच्या पुढाकाराने राज्यामध्ये येणाऱ्या व्यापाराचे प्रमाणही वाढलेलं आहे. म्हणजेच देशांतर्गत राज्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन होत असतं, या उत्पादनाचा समतोल राखणे, ज्या भागामध्ये जो माल उत्पादित होत नाही त्या भागाकडे त्या शेतमालाची पाठवणे आणि जिकडून जो माल ज्या राज्यामध्ये प्रादेशिक असमतोल आहे अशा राज्यामध्ये व्यापाराला मोठ्या प्रमाणात उत्तेजन देण्याचं कार्य हे नाफेड मार्फत केलं जातं. मित्र, दुसरं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे वस्तू महामंडळामध्ये समन्वय. मित्र हो, भारतीय अन्न महामंडळ, तान महामंडळ, कापड महामंडळ यासारख्या आदी महामंडळांची सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. या सर्व महामंडळांना नाफेडचे सभासदत्व देण्यात आलेले आहे. या सर्व महामंडळांना नाफेडचे सभासदत्व स्वीकारून यांनी शेतमाल प्रक्रिया व शेतमालांची साठवणूक या घटकांसाठी या महामंडळांचा संबंध आहे. शेती सहकारी खरेदी विक्री संस्थांना मदत व्हावी व शेतीची प्रगती व्हावी या प्रमुख उद्देशाने नाफेड या महामंडळामार्फत योग्य प्रकारे समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असते. मित्र हो, सहकारी खरेदी विक्री संस्था ही
व ही महामंडळे यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्यासाठी नाफेड कायम प्रयत्नशील असते. भारतीय अन्न महामंडळ सामान्य धोरणाचा एक भाग म्हणून सहकारी संस्थांमार्फत अन्नधान्याची खरेदी विक्री करावी अशी यामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर मित्र हो, हे तिसरं महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे निर्यात व्यापारात वृद्धी. मित्र हो, भारत हा कृषीप्रधान देश आहे. ग्रामीण भागातील लोकांचं उपजीविकेचं साधन हे प्रमुख शेती आहे आणि या शेतीवर ग्रामीण भागातील लोकसंख्या अवलंबून आहे. शेतमालाची विक्री व्यवस्थापन सुधारल्यास शेतीमध्ये उत्पादनाला चालना मिळू शकते. शेतमालाची निर्यात वाढल्यास शेती उत्पादन वाढण्यास मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळते. या उद्देशाने शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी शासनाने प्रारंभीपासून प्रयत्न केल्याचे आपणास दिसून येते. सहकारी संस्थांच्या मार्फत निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तथापि नाफेडच्या स्थापनेनंतरच सहकारी संस्थांमार्फत निर्यात करण्याचे प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी झाले. कांदा असेल, बटाटा असेल, मसाल्याचे पदार्थ असेल, केळी असेल, भाजीपाला असेल, मिरची, हळद, वेलदोडे इत्यादी ताज्या मालांच्या संबंधात निर्यात करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून ही केली जाते. सामान्यपणे सहकारी खरेदी विक्री संस्था. मित्रांनो नमस्कार, मी सहाय्यक. मित्र हो, सामान्यपणे सहकारी खरेदी विक्री संस्था ह्या शेतकऱ्याकडील मालाची खरेदी करतात व तो माल नाफेड पर्यंत नाफेड मार्फत निरनिराळ्या देशामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. या खरेदी विक्री संस्था मालाच्या जी खरेदी करतात यावी यासाठी त्यांचा साठा करता यावा यासाठी नाफेड करून वित्तपुरवठाही केला जातो. मित्र, यानंतरचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे शेतमालाच्या आयातीचे धोरण. मित्र हो, देशांतर्गत शेतमालाचा पुरवठा मागणी इतका ठेवण्याच्या दृष्टीने नाफेड महत्त्वपूर्ण कार्य करत असते. अंतर्गत बाजारात शेतमालाचा पुरवठा अपुरा पडत असेल तर नाफेड शेतमाल विविध देशातून आयात करते. त्यामुळे शेतमाल हा विविध किंमत पातळी स्थिर राहण्यासाठी मदत होते. मित्र हो, यानंतरचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे अन्नधान्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करणे. मित्र हो, अन्नधान्याच्या बाबतीत भारत देशातील अन्नधान्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुव्यवस्थित सुलभपणे पार पाडण्यासाठी नाफेड मदत करत असते. यासाठी हे महामंडळ वेगवेगळ्या संस्थांना वित्त पुरवठाही करत असते. याकरता राज्य सरकार हमी सुद्धा घेतं. उत्तर प्रदेश असेल, हरियाणा, पंजाब यासारख्या राज्यातील गव्हाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नाफेड मार्फत मदत केली जाते. मित्र हो, यानंतरची जी भूमिका किंवा कार्य आहे ते म्हणजे व्यवस्थापकीय सहाय्य. मित्र हो, सहकारी खरेदी विक्री संस्थेचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी नाफेड सतत प्रयत्नशील असते. तसेच संस्था तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देते. सहकारी संस्था खरेदी विक्री प्रक्रिया यांच्या व्यवस्थापकीय अडचणी सोडवण्यासाठी कार्य करत असते. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ म्हणजेच NCDCच्या या नाफेडला वित्तपुरवठा केला जातो. त्या सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी नाफेड विविध विभागास खास महामंडळाची नियुक्ती करत असते. मित्र, 7 नंबरचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे पतपुरवठा व खरेदी विक्री यात समन्वय. मित्र हो, शेतकऱ्यांना होणाऱ्या पतपुरवठा व शेतमालाच्या खरेदी विक्रीमध्ये समन्वय साधला गेला पाहिजे असे मत अनेक अभ्यास गटांनी व्यक्त केले होतं. शेतकऱ्याला आपला शेतमाल परस्पर न विकता सहकारी संस्थांच्या मार्फत विकावा. सहकारी संस्थांनी त्याच्या मालाच्या पैशातून संबंधित पुरवठा संस्थेकडे कर्जफेडीची रक्कम पाठवावीत व उर्वरित पैसे शेतकऱ्यांना द्यावे. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळेल व त्यांच्या कर्जाची परतफेड सुद्धा सुलभपणे होईल. ही या दृष्टीने नाफेडची सहकारी पतपुरवठा संस्था व सहकारी खरेदी विक्री संस्था यांच्यात योग्य समन्वय साधण्याकरिता महत्त्वाचे कार्य करत असते आणि या दोन्हींची सांगड घालण्यासाठी नाफेड पहिल्यापासून प्रयत्नशील आहे. मित्र, यानंतरचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे बाजार संशोधन. नाफेड मार्फत बाजार संशोधन व माहिती प्रसारण विभाग सुरू केलेला आहे.
या विभागामार्फत बाजारविषयक संशोधन केले जाते. उत्पादन किमतीतील चढ-उतार व त्यातील प्रवृत्ती, शेतमालाची मागणी तसेच पुरवठा असेल आणि प्रक्रिया, तंत्रज्ञान, वितरण इत्यादीचे संशोधन केले जाते. मित्रहो, या संशोधनाची माहिती सर्व खरेदी विक्री संस्था व प्रक्रिया संस्था यांच्याकडे पाठवून दिली जाते. तसेच या संस्थांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शनही केले जाते. मित्रहो, यानंतरचं महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे तुटीच्या राज्यांना शेतमालाचा पुरवठा करणे. मित्रहो, शेतमालाची तूट किंवा कमतरता असणाऱ्या राज्यांना आवश्यक असणारा शेतमालाची पुरवठा करण्याची प्रमुख जबाबदारी नाफेडने सांभाळलेली आहे. शेतमालाचा पुरवठा अधिक असणाऱ्या राज्याकडून शेतमालाची खरेदी करणे व शेतमालाच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून इतर राज्यामध्ये ते वितरित करणे हे प्रमुख कार्य नाफेड मार्फत केले जातं. नाफेडने अन्नधान्य, खाद्यतेल असेल, चहा असेल, कांदे, बटाटे, अंडी इत्यादी वस्तूचे वितरण अतिशय सुलभपणे केलेले आपणास दिसून येते. मित्रहो, त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर शेतमालाची मागणी व पुरवठा यांच्यात सांगड घालणे शक्य झालेलं आहे. मित्रहो, यानंतरचं जे 10वं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे आधारभूत किमतीचे धोरण. मित्रहो, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा व त्यांना प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी सरकार दरवर्षी आधारभूत किंमत जाहीर करते. सरकारच्या वतीने नाफेडने असे धोरण तयार करण्याचे काम हे नाफेड करते. शेतमालाच्या खरेदी विक्रीचे राष्ट्रीय स्तरावरील अनुभव व मागणी पुरवठ्याच्या तपशिलावर जी माहिती मिळते त्या माहितीने नाफेड हे धोरण जाहीर करणे सोपे ठरते. मित्रहो, सूर्यफूल, बी, हरभरा, तूर, भुईमूग इत्यादी पिकांसाठी नाफेडचे धोरण हे महत्त्वाचं आहे. मित्रहो, याशिवाय नाफेडने फळ प्रक्रिया केंद्रे उघडलेली आहेत. तसेच दिल्ली, बेंगलोर, खुशालनगर येथे ही फळ प्रक्रिया केंद्रे आजही कार्यरत असल्याचे आपणास दिसून येते. तर मित्रहो, आज आपण या नाफेडच्या संकल्पनेवर म्हणजेच राष्ट्रीय शेती खरेदी विक्री महासंघ या संकल्पनेवर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. मित्रहो, ही चर्चा करत असताना नाफेडची पार्श्वभूमी, नाफेडची स्थापना, नाफेडची प्रमुख उद्दिष्टे, नाफेडचे सभासदत्व, नाफेडचे भागभांडवल, त्याचबरोबर नाफेडचे व्यवस्थापन या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर नाफेडची जी प्रमुख कार्य आहेत आणि भूमिका आहे या बाबतीत सविस्तर चर्चा आजच्या या व्याख्यानामध्ये आपण लेक्चरमध्ये आपण केल्याचे आपल्यास स्पष्ट होते. तर या पूर्ण अभ्यासावरून, या चर्चेवरून मित्रहो, राष्ट्रीय खरेदी विक्री जो संघ आहे म्हणजेच आपल्याला नाफेड राष्ट्रीय शेती खरेदी विक्री महासंघ या संकल्पनेचा संपूर्ण आढावा आजच्या या लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे. मित्रहो, या सविस्तर चर्चांती आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल, आपल्याला अधिक काही संपर्क करायचा असेल तर आपण आमच्या दूरशिक्षण केंद्राशी संपर्क साधू शकता. आमचा दूरशिक्षण केंद्राचा संपर्क क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्रहो, तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unishivaji.ac.in. या ईमेलवर तुम्ही आम्हाला थेट संपर्क साधू शकता. जर विषयाच्या संदर्भात आपणास आणखी काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनलीही वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आपणास मी देतो आहे. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID वर तुम्ही मला थेट संपर्क साधू शकता. धन्यवाद.